चला तर मुलांनो, चला आपला आज डे आहे थर्ड डे थर्ड. ओके. आणि आपला सब्जेक्ट आहे इंग्लिश. आणि आजचा आपला टॉपिक आहे थर्ड टॉपिक. चला तर मग आज आपण शिकणार आहोत स्लॅंटिंग लाईन. स्लॅंटिंग लाईन. ओके. आणि यालाच मराठीत म्हणतात तिरपी रेषा. चला तर मग सर्वात आधी तर मुलांना असे छोटे छोटे ट्रेस सारखं करून द्यायचं, छोटे छोटे पॉइंट्स. ओके, असे करायचे आणि त्यांना सांगायचं राईट टू लेफ्ट. ओके, राईट टू लेफ्ट. ड्रॉ धिस पॉइंट. ड्रॉ कर बाळा. धिस पॉइंट टू धिस पॉइंट. हे पॉइंट सगळं असे ड्रॉ करत जायचे. ओके. जॉईन धिस पॉइंट. जॉईन धिस पॉइंट अँड धिस इज स्लॅंटिंग लाईन. ओके. ही कोणती लाईन आहे? स्लॅंटिंग लाईन. ओके. आणि स्लॅंटिंग लाईनमध्ये दुसरी एक लाईन, ती पण याच्यामध्ये दोन लाईन येतात. ओके. एक लेफ्ट साईडवाली आणि एक राईट साईडवाली. चला तर ही झाली लेफ्टवाली आणि ही झाली राईटवाली. मग मुलांना सांगायचं ड्रॉ धिस लाईन. जॉईंट पॉइंट लेफ्ट टू राईट, up to down. This is slanting line. अशी त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर काय करायचं, पहिले तर असे पॉईंट, छोटे छोटे पॉईंट ट्रेस सारखं करायला लावायचं आणि नंतर असे पॉईंट द्यायचे. एक राईट पॉईंट, एक लेफ्ट पॉईंट. राईट लेफ्ट, राईट लेफ्ट, राईट लेफ्ट. ओके. आणि त्यांना सांगायचं जॉईंट राईट पॉईंट, लेफ्ट पॉईंट. ओके. राईट पॉईंट टू लेफ्ट पॉईंट. ओके. राईट पॉईंट टू लेफ्ट पॉईंट. उजवीकडून डावीकडे. ओके. ड्रॉ धिस इज. यायला लावायचा आणि बोलायला लावायचं, म्हणजे त्यांच्या लक्षात येऊन जाईल कोणती लाईन आहे ही. स्लॅंटिंग लाईन. ओके. धिस इज slanting line. Draw this point to this point, left point to right point, first point to second point. Okay, this is slanting line. Okay, understand? समजलं ना? असं त्यांच्याकडून त्यांच्याशी बोलायचं, म्हणजे त्यांना टीचर सारखी फिलिंग येईल. ओके. आणि नंतर त्यांना डायरेक्ट अशा लाईनी काढून द्यायच्या. याची खूप वेळा प्रॅक्टिस करून घ्यायची. ओके, पॉईंटची. आणि नंतर त्यांना अशा सरळ आपल्या स्लॅंटिंग लाईन काढून द्यायच्या. दिस इज स्लॅंटिंग लाईन, स्लॅंटिंग लाईन, स्लॅंटिंग लाईन. ओके. आणि आता त्यांना काढायला लावायचं. ओके. चल बाळा, काढ. स्लॅंटिंग लाईन, slanting line, slanting line and slanting line. Okay. Slanting line, slanting line, slanting line, slanting line. Okay. Understand? चला तर मग समजलं ना स्लॅंटिंग लाईन कशी काढायची आणि मुलांकडून कशी प्रॅक्टिस करून घ्यायची.